नमस्कार, मी मनीष. मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्यात देखील विधान परिषदेसाठी दिग्गज उमेदवार उभे करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातला या विषयाकडे जळगावकडे विशेष लक्ष सर्व लोकांचं लागलेलं आहे. याला कारणही तसंच आहे. सगळ्यात महत्त्वाचे गिरीश महाजन, जे महाराष्ट्रातले या विषयामध्ये त्यांचा बालेकिल्ला असलेला हा जळगाव जिल्हा गिरीश महाजनांचा, या गिरीश महाजनांना कुतपत यश आलं या माघारी रोखण्यामध्ये. हा देखील एक मुद्दा याच जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. या महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष आणि त्याच्यातला शिंदे सेनेचे उमेदवार, काही याच्यात बंडखोरी देखील झालेली आहे. आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत काही पत्रकार आहेत या ठिकाणी, त्यांच्याकडून आपण विश्लेषण जाणून घेऊया. नरेंद्रजी कदम आहेत, जे इंडिया टीव्हीला इथे रिपोर्टिंग करतात. विकासजी भदाने आहेत, ते या ठिकाणी नवराष्ट्राला रिपोर्टिंग करतात. आणि संतोषजी सोनवणे हे या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्राला संपादक म्हणून काम बघतात. अशा या पत्रकारांशी आपण संवाद साधूया की नेमकी महाराष्ट्रातली परिस्थिती जळगावची कशी असणार आहे. मी विकासजींपासून सुरुवात करतो. विकासजी, आता विधान परिषदेसाठी जळगावला जे उमेदवार उभे करण्यात आले, माघारीची मुदत देखील संपवून गेलेली आहे. काय चित्र असेल स्पष्ट आता? महाराष्ट्रातल्या 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. त्याच्यामध्ये जळगावची स्थानिक स्वराज्य संस्थाची एका जागेसाठी निवड आहे. तर याच्यामध्ये झालं असं आहे की सुरुवातीला ही जागा शिंदे गटाला सुटावी यासाठी शिंदे गटाने खूप जोरकस प्रयत्न केले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील इथून प्रतिनिधित्व करतात राज्याचं, त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी मोठी प्रतिष्ठा लावली, परंतु ते याचं अपयश मिळालं. म्हणजे ही जागा त्यांना सुटली नाही आणि ही जागा भाजपला गेलेली आहे. आणि दुसरे जे नेते जामनेरचे गिरीश महाजन, जे राज्यात संकटमोचक म्हणून परिचित आहेत, त्यांनी या ठिकाणी फार मोठी स्टेक लावलेली आहे. आणि आता ही फार मोठी निवडणूक नसते, परंतु जिल्ह्याची निवडणूक असल्याने याचं महत्त्व येतं. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांमधले निवडून आलेले लोकप्रतिनिधी याला मतदान करत असतात. आता राहिला प्रश्न असा की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, कारण की 22-23मध्ये ती लिमिट संपला आणि ती निवडणूक अजून व्हायची राहिली. ते मतदार या निवडणुकीपासून वंचित राहतील. पण उरलेले जे मतदार आहेत त्याला हे मतदान करणार आहेत. फार मोजके मतदारांचा हा विषय असतो. प्रत्येक मतदाराशी कॉन्टॅक्ट होत असतो. आता ही विशेष निवडणूक यासाठी गाजते की यावेळेस, म्हणजे जसं मागच्या निवडणुकीमध्ये युती जरी महाराष्ट्रात होती विधानसभेला म्हणतो मी, तरीही बंडखोरी काही ठिकाणी भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते. तशीच परिस्थिती या विधान परिषदेच्या निवडणुकीला आहे. नाशिकमध्ये गोकुळ गीते, जे बबन गीते गिरीश महाजनांचे खास कट्टर कार्यकर्ते म्हणून आहेत, त्यांचे सख्खे बंधू त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. कुठंतरी अशी चर्चा आहे की गिरीश महाजनांचं त्यांना समर्थन आहे का गोकुळ गीतेंना, कारण की त्यांनी प्रयत्न केले परंतु अजून माघार झालेली नाही आहे. सेम स्थिती जळगावमध्ये आहे. रेश्मा कुंदनकाळे, जे आपले कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पक्षाकडनं किंवा यांचे समर्थक म्हणून ते महापालिकेमधून प्रतिनिधित्व करतात, त्या या ठिकाणी रिंगणामध्ये उभे आहेत. आणि सोबतीला एक अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, ते देखील एकेकाळचे गिरीश महाजन यांचे समर्थक आहेत. आणि चौथे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे शरद तायडे, हे सुद्धा रिंगणामध्ये आहे. आणि इथं चौरंगी लढत आहेत. परंतु सध्या तरी भाजपचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय, कारण की राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि कुठेतरी भाजपच्या लोकांना प्रतिष्ठा म्हणून ही निवडणूक जिंकायची आहे. निश्चित, जसं विकासजी म्हणाले, तर आता 630 मतदार या ठिकाणी आहेत. 630 मतदारांना कुठेतरी आपलं मतदान करायचं आहे. आणि आता संकटमोचक गिरीश महाजन जे आहेत, ते कुठेतरी बंडखोरी थांबवण्यात अपयश त्यांना आलेलं दिसतंय आपल्याला. कुठेतरी नाशिकच्या जागेबद्दल तिथे ते बंडखोरी थांबवू म्हणजे त्यांचा उमेदवार मागे नाही घेतला, म्हणून जळगावचे उमेदवार शिंदे सेनेने बंडखोर उमेदवार उभा केलेला आहे. अशातच आता खरी जी लढत असणार आहे विकासची, ती नेमकी कशी असेल, तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? हे बघा, ही लढाई तशी लुटुपुटूची आहे. इथं जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं साधारणतः म्हणजे 630पैकी बाकीचे आपण जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदार जर वगळले तर साधारणतः 256च्या आसपास भाजपचे इथं मतदार आहेत. आणि 186 मतदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. मग आता यांनी जे इथं बंडखोर उभे केले शिवसेना शिंदे गटाचे, हे सगळेच त्यांना मतदान करतील का सुद्धा प्रश्न आहे. कारण की आपण काल परवा एक चित्र पाहिलं, नंदकिशोर महाजन जिथं प्रचार करतायत त्या ठिकाणी गुलाबराव पाटलांचे जे चिरंजीव आहेत ते त्यांच्या प्रचार सभेला किंवा त्या कोपरा सभा ज्या होतात तिथं ते संबोधन करतायत मतदारांना. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा की एकीकडे तुम्ही बंडखोरी करतायत, तुमचा उमेदवार बंडखोर आहे, आणि दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करतात. म्हणजे कुठंतरी हे साठालोटा आहे. भाजपचाच या ठिकाणी पारडं जड दिसतं आहे. पण ही जी लढाई सध्या दिसते आहे ती तसं जर पाहिलं तर सेकंड उमेदवार जे आहे, म्हणजे मला तरी वाटतं की अनिल चौधरी हे स्ट्रॉंग उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याच्या पाठोपाठ शिंदे गटाचे उमेदवार. परंतु आंतरिक ही जर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर युती आहे
तर युती असल्यावर इथं असं वेगळं काही कोणाचं मत असल्याचं कारण नाही आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला सपोर्ट करतील असं एक चित्र दिसतंय. निश्चितच जसं विकासजी आत्ता म्हणाले की जरी लुटूपुटूची लढाई दिसत असली आणि प्रत्यक्षात प्रतापराव पाटील जरी सांगत असले की भाजपाच्या उमेदवाराला मतदान करा, परंतु जे 630 मतदार आहेत त्यांची कुठेतरी एक आशा लागू नये की काहीतरी 2 पैसे कुठून तरी मिळतील किंवा एक आमिष कुठेतरी दिसतंय. आता काय वाटतं, 630 मतदार आहेत, 630 मतदारांना कुठेतरी एक गोडवा निर्माण करण्यासाठी काहीतरी अपेक्षा लावून आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, तुमचं म्हणणं स्पष्ट आलं पाहिजे की घोडे बाजार जो म्हणतो की नगरसेवकांना किंवा सध्या तर जिल्हा परिषद आणि जे सभापती असतात, मोठा जिल्हा आहे, जिल्हा परिषदेचे 68 जे सदस्य आहेत ते वंचित राहिले. ही निवडणूक का घेतली? कारण अनेक जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा मोठं नुकसान सोसावं लागतं, कारण ते वंचित राहत आहे. मग ते एक कराची लोकशाहीला चुकीचा मेसेजसुद्धा गेलेला आहे असं सुद्धा मी स्पष्ट म्हणेल. दुसरं असं आहे की जे नगरसेवक आहे, नंदू महाजन भाजपचे उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार जे आहेत अनिल चौधरी, हे सुद्धा चांगल्या तोडीस तोड आहेत. आणि दुसरे जे रेश्मा काळे म्हणून जे आहेत आणि तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आहेत ते तायडे जे आहेत ते सुद्धा एक उमेदवार आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला असं दिसतं की जो बार्गेनिंग जे आहेत प्रत्येक नगरसेवक, आपण बघितलं की आपली जी मागची निवडणूक जर बघितली, एकनाथ खडसेंचं चिरंजीव जे आहेत निखिल खडसे आणि मनीष जैन यांची जी लढाई जी होती ती 100 कोटींपर्यंत गेली होती आणि त्यामध्ये मनीष जैन लढले होते. आपल्या संपूर्ण जगाला इतिहास माहिती आहे आणि ती निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचं राजकारण बदललं जळगाव जिल्ह्याचं आणि संपूर्ण राज्याचं, पूर्ण देश म्हणजे राज्याचं राजकारण बदललं. आता ही निवडणूक जशी विकासजी असं म्हणले की नाशिकचे जे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन, इथंसुद्धा त्यांचं बऱ्यापैकी चालतं. इथं गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. हे जर तसं बघायला गेलं तर सुरुवाती आपल्याला माहिती गुलाबराव पाटील आणि चिरंजीव प्रतापराव पाटील जे आहेत ते उमेदवारी करणार होते आणि ती जागा जी नाशिकची जागा भाजपला सोडावी किंवा शिवसेना सोडावी आणि जळगावची जागा जी आहे शिवसेना किंवा भाजप सोडा, असं ती एक हे आहे. म्हणून हे 2 मतदारसंघ राज्यामध्ये हे लक्षपूर्वक आहे. आणि शिंदे गट आणि भाजपमध्ये हा सुप्त संघर्ष जो आहे तो आहे, पण तो दिसत नाही. आता जसं विकासजी बोलले की प्रतापराव पाटील जे आहेत ते नंदू महाजन यांचा प्रचार करताना दिसते, पण गुलाबराव पाटील दिसत नाही. पण मात्र वरिष्ठ लेवलला ते वेगळ्या प्रकारे आहे. तसं बघायला गेलं तर शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे गटाचे जे आहेत किशोरप्पा पाटील यांचा तर स्पष्ट विरोध होता, भाजपला मदत न करता आपला उमेदवार उभा करावा. त्यांनी भाषणामध्ये बोललं आहे. पण काही ठिकाणी वरच्या लेवलला राजकारण असतं ते मागे घ्यावं लागतं. मग स्थानिक जर बघायला गेलं तर शिवसेनेची ताकद जी शिंदे गटाची ती सुद्धा खूप चांगली होती. आणि ह्या चांगल्या वातावरणामुळे शिवसेनाचं कुठेतरी वाटतं की ही जागा आपण घ्यावी, कारण नाशिकची जागा आणि जळगाव जागा हे अदलाबदल करावी असं होतं. त्याच्यामुळे हे अपक्ष उमेदवार हे बंडखोरी सुरू आहे आणि ते कुठेही तिथं अजूनही माघार घेतलेली नाही आहे. हे आपल्याला दिसतं वरवर राजकारणामध्ये दिसतं, पण आतून जे आहेत, आतून जर बघायला गेलं तर सगळ्या नेत्यांना माहिती आहे किती डीपमध्ये यांचा वाद सुरू आहे फक्त एक जागेसाठी. शिंदे गटालासुद्धा आपलं वर्चस्व दाखवायचं आहे, भाजपलासुद्धा आपलं वर्चस्व दाखवायचं आहे. त्याच्यामुळे हा वाद आता जरी आपल्याला म्हणजे एका खोलीपुरता मर्यादित दिसलं, पण हे प्रचंड मोठं आहे, त्याचा स्फोटसुद्धा होऊ शकतो. पण आता सध्या जर बघायला गेलं तर भाजपचे जे नंदू महाजन यांचं पारडं मात्र जड आहे. निश्चितच जसं आता संतोषजी म्हणाले की नंदू महाजन यांचं पारडं जड आहे भाजपाचं, परंतु ज्या दिवशी महागारीचा दिवस होता गिरीश महाजन संकटमोचे जळगावात तळ ठोकून होते आणि अशातच ज्या शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार आहेत रेश्मा कुंदन काळे या सहलीला निघून गेल्या आणि कुठेतरी त्यांची माघारी अद्याप झालेली नाही आणि अद्याप देखील गिरीश महाजनांना त्यात यश मिळालं नाही. आता नरेनजी मला एक गोष्ट सांगा की अशा परिस्थितीत भाजपा आणि शिंदे सेना यांच्यात एक स्तुप्त जसं एक युद्ध म्हणू शकतो आपण ते सुरू आहे आणि कुठपर्यंत याच्या लढा जाऊ शकतो? हा युद्ध नाशिकवरून सुरू झालेला आहे. नाशिकला गोकुळ गीते उभे राहिले बंडखोरी करून आणि सगळ्यांना माहीत होतं की गिरीश महाजन आणि गोकुळ गीतेंचे संबंध चांगले आहेत. त्यातच शिवसेनेला असं वाटायला लागलं की कुठेतरी गोकुळ गीते परत मागे घेतील, गिरीश महाजनांच्या म्हणण्यानुसार मागे घेतील. पण म्हणून इथे बंडखोरी केलेली आहे असं वाटतंय, कारण ही जी बंडखोरी आहे ही फक्त दबाव तंत्र याच्यासाठी वापरलेली आहे. रेश्मा काळे जे उभे आहेत ना, हे दबाव तंत्र. मला तरी असं वाटतं की कुठेतरी शिवसेनेनं आपली ताकद दाखवावी आणि या बंडखोरीमुळे जळगावच्या बंडखोरीमध्ये नाशिकची बंडखोरी मागे होईल असं त्यांचा कयास होता. त्यामुळे इथे बंडखोरी केलेली आहे आणि मुद्दाहून त्यांना त्याच दिवशी माघारीच्या दिवशी त्यांना सहलीला पाठवून दिलेलं आहे. त्या तिथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेल्या, त्याचे रीलसुद्धा त्याच दिवशी मुद्दाहून त्यांनी प्रसारित केलेले आहे. म्हणजे कुठेतरी दबाव तंत्र होता आणि तो दबाव तंत्र एका प्रकारे शिवसेनेची जी ताकद आहे, कारण शिवसेनेमध्ये सुद्धा 2 गट पडलेले आहेत. एक गट आक्रमक आहे, एक गट ते तुम्ही समजू शकता, समजदारांना इशारा काफी आहे की शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहे आणि त्या 2 गटांमुळे शिवसेनेची गोची झालेली आहे. आणि शिवसेनेला सुद्धा माहीत आहे की निवडून येणार आहे नंदू महाजनच आहेत, कारण बऱ्याचशा ठिकाणी जे काही यांचं बळ आहे म्हणजे गिरीश महाजन असतील
किंवा त्यांचे आमदार असतील बाकीचे, त्यांच्या शब्दाबाहेर मला नाही वाटत की तिथले नगरसेवक, स्थानिक नगरसेवक जातील. कारण शेवटी स्थानिक राजकारण फार महत्त्वाचं असतं. नगरसेवकांना आमदारांशी जुळून घ्यावं लागतं, मंत्र्यांशी जुळून घ्यावं लागतं. त्यामुळे कुठेतरी इथे पारडं भाजपाचं जड आहे आणि ही सक्त दबाव तंत्राची खेळी चालू होती. निश्चितच भाजपाचं पारडं जड आहे आणि भाजपाचा उमेदवार येऊ शकतो असं काहीसं मत यांनी हे केलेलं आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा एक थोडासा परत आपण थोडंसं याच विषयात मागे जाऊया की भाजपाचे जे विधान परिषदेसाठी उमेदवार उभे करण्याची जी तयारी सुरू होती, फार पूर्वीपासून एक या जळगाव शहराची परंपरा राहिलेली आहे की आधी बरेच 6 महिने आधी 8 महिने आधी कार्यकर्ते तयार होतात, तयारीला लागतात. तसंच जळगावची परिस्थिती होती की या ठिकाणी डॉक्टर उल्हास पाटील यांची मुलगी डॉक्टर केतकी पाटील यांना देखील एक आशा होती की आपल्याला निश्चित तिकीट मिळेल. त्यानंतर दुसरे एक उद्योजक होते नंदू अडवाणी, ते देखील तयारीला लागलेले होते. पण अचानक अशातच कुठेतरी एका कार्यकर्त्याला ही जागा देण्यात आली, नंदू महाजन यांना. परंतु ही सगळी रणनीती जी गिरीश महाजनांनी आखली होती आणि याच्यात बरेचसे अडथळे ओलांडून पुन्हा नंदू महाजनांकडे तिकीट गेलं. याच्यातच विकासजींशी आपण 1 मिनिटं याच्यावर चर्चा करूया. विकासजी, ह्याच्यामागे काय वाटतं तुम्हाला की केतकी पाटलांचं नाव हे जवळजवळ फायनल झालं होतं, तर याच्यामधून नंदू महाजन यांना तिकीट गेलं, पण याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. हे बघा, आता काय आहे की केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे आणि आधी कसं व्हायचं काही वर्षांपूर्वी की पराभूत होण्यासाठी उमेदवारी दिली जायची, म्हणजे भाजपचे नगरसेवक असतील किंवा इतर निवडणुका असतील. पण आता दोघं ठिकाणी सत्तेमध्ये पक्ष आले ना, इझी निवडून येणं ही जी प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे ही जागृत होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे 8-8, 10-10 लोक इथं इच्छुक होते आणि सगळे स्ट्रॉंग इच्छुक होते इथं. माजी खासदार उल्हास पाटील जे काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले, त्यांची कन्या डॉक्टर केतकी पाटलांसाठी असं म्हटलं जातं की स्वतः गिरीश महाजन आणि काही आमदार हे त्यांच्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु कुठून तरी म्हणजे यावेळेस म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक धक्कातंत्र कायम असतं की अचानक असा उमेदवार टाकायचा की सगळ्यांचे तोंडात बोटं जातील. म्हणून नंदकुमार किशोर महाजन यांना ही उमेदवारी मिळालेली आणि अनेकांना म्हणजे आमदारांनाही धक्का बसला आणि इतरही लोकांना धक्का बसल्याचं असं या निवडणुकीत चित्र दिसतं. निश्चित विकासजी, आता जळगावचा जर आपण इतिहास बघितला तर विधान परिषदेसाठी हा सच्चा कार्यकर्ता नाही परंतु आयात केला गेलेला उमेदवार आतापर्यंत निवडून आणलेला आहे. जसे की पूर्वी जगवाणी होते, त्याच्यानंतर आधी अशा बऱ्याच आपण कालावधी बघत गेलो. पण प्रथम असं झालं आहे की एक भाजपाचा एक 20-25 वर्षापासून सक्रिय कार्यकर्त्याला तिकीट गेलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, आपण आधीच्या निवडणुका पाहिल्यात कशा झालेल्या आहेत. इथं फार मोठा घोडेबाजार या ठिकाणी व्हायचा. आता काय झालं, भाजप ही केडर बेस पार्टी बनलेली आहे. म्हणजे त्यांचे जे मतदारांची संख्या असेल किंवा जिल्हा परिषद असेल, महापालिका आहे किंवा इतर ठिकाणी नगर पंचायत किंवा नगरपालिका असेल, आता संख्याबळ स्ट्रॉंग झालं आहे. त्याच्यामुळे ही जी आहे तर इझी उमेदवारी आहे आणि सहज निवडून येणारा उमेदवार. आणि नंदकिशोर महाजनांचं कसं आहे, नंदकिशोर महाजन खूप वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत. आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे जेव्हा असते त्यांचे कट्टर समर्थक त्यावेळेस होते. ते खडसे आता पार्टीत नाहीत म्हणून आता गिरीश महाजनांचे समर्थक झाले आहेत. परंतु त्यांनी पार्टी सोडली नाही, कंटिन्यू ते पार्टीमध्ये आहेत. म्हणून त्यांना पक्षाने वरून विचार केला आणि त्यांनी त्यांची एक वेगळी लाईन डेव्हलप केलेली आहे. म्हणून त्यांना उमेदवारी पदरात पाडता आली. नंदू महाजन यांना उमेदवारी देऊन भाजपाने एक खेळी खेळलेली आहे आणि एक सच्चा कुठेतरी एक चांगल्या व्यवस्थित खूप पूर्वापार असलेल्या कार्यकर्त्याला आम्ही तिकीट देऊन एक आमदार बनवतो हेच कुठेतरी भाजपाने दाखवून देण्याचा प्रयत्न यावेळेस मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशातच जळगाव जिल्ह्यासाठी ही विधान परिषद किती महत्त्वाची असणार आहे हे तर येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी परिस्थिती बघता भाजपाच्याच उमेदवाराचं पारदं या ठिकाणी जड वाटतंय. असाच काहीसा निकास पत्रकारांसोबत आम्ही या ठिकाणी काढतोय. तुम्ही मात्र बघत राहा मुंबई तक.